नमस्कार. आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीचं प्रकरण समजून घेणार आहोत. यात एकीकडे आहेत एक प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते, दुसरीकडे आहे एक अत्यंत वादग्रस्त कायदा आणि या दोघांच्या मधोमध आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय. चला तर मग हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. आता या कथेची सुरुवात एखाद्या अटकेने नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका खूपच अनपेक्षित सूचनेने होते आणि या सूचनेमुळे एका मोठ्या कायदेशीर लढाईची पार्श्वभूमी तयार झाली. 4 फेब्रुवारी 2026 या दिवशी कोर्टात जे झालं ते खूप वेगळं होतं. इथे फक्त कायद्यावर चर्चा झाली नाही, तर न्यायालयाने एक अधिक मानवी दृष्टिकोन समोर ठेवला. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा मुद्दा उचलून धरला. ते जवळपास 5 महिन्यांपासून अटकेत होते आणि त्यांची तब्येत खालावत चालली होती. आणि या एका वाक्यातच न्यायालयाचा तो वेगळा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. त्यांनी सरकारी वकिलांना फक्त एक विरोधी पक्ष म्हणून नाही, तर न्यायालयाचे अधिकारी म्हणून या प्रकरणाकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला सांगितलं. बरं, मग मुळात सोनम वांगचुक यांना अटक झालीच का, याचं कारण म्हणजे सरकारने त्यांच्यावर काही खूपच गंभीर आरोप ठेवले होते. सरकारी वकिलांचं म्हणणं असं होतं की वांगचुक यांची भाषणं आणि त्यांच्या कृतींमुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला थेट धोका निर्माण झाला होता. आता सरकारने वांगचुक यांच्या बोलण्यातूनच एक मुद्दा उचलला आणि तोच मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बघा, सरकारचं म्हणणं होतं की वांगचुक यांची आपण आणि ते अशी भाषा वापरण्याची पद्धतच फुटीरतावादी विचार दर्शवते आणि याच आरोपांना आधार देण्यासाठी सरकारने एक अत्यंत शक्तिशाली कायद्याचा वापर केला. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA काय आहे हे थोडक्यात समजून घ्यावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर NSA हा असा कायदा आहे जो केवळ संशयाच्या आधारावर, म्हणजे भविष्यात एखादी व्यक्ती गुन्हा करू शकते या शक्यतेवर, गुन्हा घडण्याआधीच त्या व्यक्तीला अटक करण्याची परवानगी देतो. आणि म्हणूनच अनेकदा मानवाधिकार कार्यकर्ते या कायद्याच्या वापरावर चिंता व्यक्त करतात. आता इथे एक महत्त्वाचा फरक आहे. सरकारचं म्हणणं असं होतं की ही कारवाई शिक्षा देण्यासाठी नाही, तर गुन्हा होण्यापासून रोखण्यासाठी आहे. म्हणजे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो असं वाटल्यास आधीच त्या व्यक्तीला ताब्यात घेणे. त्यांचा युक्तिवाद असा होता की जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाऊ नये. पण सर्वोच्च न्यायालय सरकारच्या या अमर्याद अधिकाराच्या युक्तिवादावर थांबलं नाही. त्यांनी सरकारला काही थेट आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणताही निर्णय, अगदी तो NSA अंतर्गत असला तरी त्याला कायद्याचा भक्कम आधार हवा, केवळ मला धोका वाटतो असं म्हणून चालणार नाही. आणि मग कोर्टाने एक असा प्रश्न विचारला ज्याने सरकारच्या केसचा पायाच हलवून टाकला. त्यांनी थेट सप्टेंबर 2025च्या त्या मूळ अटक आदेशाच्या कायदेशीरतेवरच बोट ठेवलं. थोडक्यात सांगायचं तर न्यायाधीशांना असं म्हणायचं होतं की जर अटक करण्याचा मूळ निर्णयच योग्य विचार करून घेतला नसेल, म्हणजे जर पायाच कमकुवत असेल, तर त्यावर तुम्ही कितीही मंजुरीचे मजले चढवले तरी ती इमारत कोसळणारच. पण हे सगळं घडत असताना एक प्रश्न उरतोच की सोनम वांगचुक मुळात आंदोलन करतच का होते? याच्यामागे लडाखची एक मोठी चळवळ आहे. हो, ही अटक काही अचानक झालेली नाहीये. याच्यामागे लडाखच्या काही महत्त्वाच्या राजकीय मागण्या आहेत, ज्यासाठी तिथे आंदोलनं सुरू होती. तर त्यांच्या मुख्य मागण्या होत्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा समावेश संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये व्हावा. आणि वांगचुक यांच्या मते ते याच मुद्द्यांवर सरकारवर टीका करण्याचा आणि निषेध करण्याचा आपला लोकशाही हक्क वापरत होते. आता आपण या सगळ्या घटनांचा क्रम पाहूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. सप्टेंबर 2025मध्ये आंदोलनं झाली. त्याच महिन्याच्या शेवटी अटकेचा आदेश निघाला. ऑक्टोबरमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि मग फेब्रुवारी 2026मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. आणि शेवटी हे प्रकरण आपल्याला एका मूलभूत प्रश्नासमोर आणून उभं करतं. सार्वजनिक सुव्यवस्था राखणं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करणं, या दोन गोष्टींमधली सीमारेषा नक्की कुठे आखायची? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक लोकशाहीसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिलाय.